आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी पुनश्च एकदा मोरया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोह लोकनेते माननीय खासदार रामशेठ ठाकूर यांच्या 75व्या अमृत महोत्सवा निमित्तानं आज आपण पाहतोय ही दर्जेदार स्पर्धा. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. चला सामना सुरू करा. तर ऋषिकेशला ओम साई केबल नेट सर्व्हिस राजेशजी फडके यांच्याकडून आपण ऑनलाईन त्यांना प्राइज पाठवलं जाईल. चला मॅच ऑन होईल. तर लक्ष उद्या मॅचकडे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. पंचांचा इशारा आले. 4 षटकं 20 मिनिटाचा अवधी. 11 वाजून 10 मिनिटं. सामना पाहतो 11 स्टार सुकापूर आणि 3 स्टार वाजे. सलामीची जोडी सरकल्या. अमित म्हात्रे आणि आकाश पोपी गोलंदाजे 3 स्टार वाजेकडून. पहिला चेंडू दिलीप पाटील, पिंटू शेट आणि हा धमाका सेलिब्रेशन. पहिला गडी बाद. बघा आयोजकांकडून सूचना येतात उद्या फायनल डे नाईट आणि उद्या 4 वाजता मे बी लवकर सुद्धा मॅच आम्ही सुरू करू. त्याचा वेळापत्रक काही वेळातच पोहोचेल. उद्या रिपोर्टिंग टाइम आणि काही इन्फॉर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचेल. उद्या डी ग्रुपचा पहिला सामना असेल, बी ग्रुपचा सामना दुसरा, त्यानंतर ई, एफ, ए आणि सी या लढती असतील. उद्या डी ग्रुपची मॅच आपण पाहतो पहिली असेल. सूचनेकडे लक्ष द्या. दिलीप पाटील यांना आपण पाहतो. पिंटू शेट माझे नाईट स्पर्धेचे आयोजक अमय शेट असतील. पिंटू शेट मात्र आज 3 स्टार वाजेसाठी षटक हाताळत असताना आकाश पोपे आउट आणि क्रमांक 3 वर आशिष पोपेटा. ऑन साइडला ट्राय होईल डीप कडे. यस पाटला होईल पण नाही. विकेट आल्यानंतर हा येतो चौकार. लक्ष विद्या मॅचकडे आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. दिलीप पाटीलला पाहते. विकेट मिळाली. चौकार. बॅटिंग करताना आशिष पोपेटा. गती कमी केली. चेंडूला ग्लान्स केले डीप कडे. पाटला कोईल. आशिषच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. लॉंग लेग कडे हा चेंडू गेला. आणखीन एक चौकार. फ्रेश लॉट्स मधील चौथा सामना पाहतो आणि क्वालिफाय झालेले संघ त्यांची इन्फॉर्मेशन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. दिलीप पाटील विकेट. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. ऑन साइडला आणखीन एक दाहकता पाहायला मिळाले. डीप कडे फिल्डर आहे तिथे. सलग 2 चौकारानंतर क्लोज, व्हेरी क्लोज. रनआउट आहे की नाही चेक करूया आपण. ऑफिशियलने कॉल केलं. टेक्निकल टीम सायप्रीत लाव, डीजे नितीन, सौरभ, सतीश आणि आपण पाहते. जाऊया 3 स्टार वाजे फिल्डिंग टीम. भालचंद्र कोपरोलीचे आम्ही पाहतोय. इन्स्टा लवर आहेत. त्यांचं आपण हार्दिक स्वागत करूया. एका बाजूनं खंबीरपणे लढवतोय बॅटिंग लाईनअप. आशिष त्यांच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलं. व्हेरी क्लोज डिसिजन. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. धावा दाफलकावरती 8 रन्स. भालचंद्र कोपरोलीचे आपलं सहर्ष स्वागत. 11 स्टार सुकापूर. 3 चेंडूमध्ये आशिष खेळतोय वैयक्तिक 8 आणि अमित म्हात्रे अद्याप त्यांना संधी मिळाली नाही. व्हेरी क्लोज डिसिजन पेंडिंग आणि फायनली यस रनआउट. एकत्र येण्याची परवानगी नाही. रनआउट. नवीन फलंदाज या लगेच.
लक्ष विद्या मॅच कडे दिलीप पाटील पिंटू शेट यांचं पहिलं षटक पाहिलं विकेट 2 चौकार आले त्यानंतर एक रनआउट 9 धावा आहेत 11 स्टार सुकापूर बॅटिंग करत असताना टॉस जिंकला 3 स्टार वाजेनं या अगोदरचा सामना पाहिला 6 स्टारनं अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत ती लढत रंगताना पाहिली त्या अगोदरचा सामना पाहिला जय बापदेवचे हनुमान 11 लोणिवली पराभूत झाला मात्र आई एकविरा इव्हेंट 6 स्टारला जिंकताना पाहिलं त्या अगोदरचा एक चित्तथरारक सामना आपण पाहिला प्रणय 11 आई गावदेवी मो संघ जिंकला ओ गुड स्ट्रोक दिस इज अ बिग शॉट बॅटिंग आवडली असेल तर आशिषचं कौतुक व्हायला पाहिजे आणि सलग 3 आपण पाहिलं यामध्ये सलग 2 आणि हा चौकार खूप मालीची बॅटिंग दिलीप पाटील यांच्यावर हल्ले चढवले जिथे आपण पाहतो 3 चेंडू नंतर धावा होत्या 8 आता धावा टोटल 13 लास्ट बॉल बॅटिंग करत असताना टीम पुनश्च एकदा सज्ज होईल 11 स्टार सुकापूर ओ क्रॉस बॅटेड कनेक्शन होत नाही ओव्हर कंप्लीट पूर्वार्ध आपण पाहिला आणि पूर्वार्धामध्ये आपण जरूर पाहिलं असेल पूर्वार्धातील पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला दिलीप पाटील यांच्या षटकामध्ये धावा आल्या टोटल 13 क्रिकेट स्पर्धा साई प्रीती या चॅनलला बघा प्रक्षेपण आहे लाईव्ह सीधा टीव्ही वरती आणि मोबाईल वरती कुठेही बघावे रसिकानी अरे या स्पर्धेचे केले आयोजन मोर्या संघानी तर अचल पाटील आमचे टीम मेंबर संयोजक यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना महाशिवरात्रीचा वाढदिवसानिमित्तानं त्यामुळे आणि खूप सारे शुभेच्छा देतो आणि त्यांचा केक सेलिब्रेशन सुद्धा आम्ही इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत आपण पाहतोय स्पर्धा आमदार चषक 17 ते 20 फेब्रुवारीला आपण पाहतोय सुकापूर प्रीमियर लीग ग्रामस्थ मंडळाची भव्य दिव्य स्पर्धा इथे संपन्न होणार आहे 11 स्टार त्याचे पुरस्कर्ते असतील 1140+ 11 स्टार ग्रामस्थ मंडळ सुकापूर त्या स्पर्धेचे आयोजक एकूण 1 लाखाची बक्षिसं SPL ग्रामीण 40+ SPL ग्रामीण क्रिकेट ची स्पर्धा आपण पाहणार आहोत केतन पाटील ओव्हर नंबर 2 हेमंत पाटील पहिला चेंडू ग्लान्स केलेत निघाले सिंगलला प्राधान्य देत असताना अमित पुन्हा एकदा प्रयत्न करेल धोका असेल व्हेरी क्लोज डेंजर एंडला आणि यस काही गरज नव्हती रनआउट आणखीन एक धक्का राग तणाव आणि चिडचिड झाले सेकंड ओव्हर नाव सांगा दादा आपलं दत्तात्रय ढवले आमचे चेअरमॅन ओ क्या बात आहे आनंद संजीवनीचा आनंद सुद्धा ते घेतात त्यांच्या हातामध्ये संजीवनी आहे आणि त्यांना जोड असतील भालचंद्र या बिनजोड आहेत तुम्हाला कोणी पण येऊ दे बिनजोड आहेत डाव्या बाजूने आमचे चेअरमॅन दत्तात्रय या कोणी पण डाव्या बाजूने बिनजोड आहेत त्यांना एक आदत पाहिजे आणि दुजा कोणी पण या भालचंद्र गेलेत या डीजे सौरभ आता आपण रेडी राहा थोडं धमाल आहे मध्यरात्रीनंतर हे मनोरंजन आपण जरूर पाहणार आहोत कुणी पण या त्यांना लक्ष उद्या मॅच कडे एंटरटेनमेंट मॅच कडे वळतो बॅटिंग टीम एकूण धावा फलकावर टोटल धावा आपण पाहतो 14 सामना सुरू आहे चेअरमॅन मैदानामध्ये जाण्याची परवानगी तुम्हाला नाहीये सूचनेकडे लक्ष द्या एन्जॉय करा मैदानाच्या बाहेर बिंदास लक्ष उद्या ओव्हर नंबर 2 हेमंत सज्ज होईल फलंदाज आलाय किरण पोपेटा केतन पाटीलला आपण जरूर पाहतोय बॅटिंग लाईनअप मध्ये आघाडी मिळाली आकाश अमित आशिष आउट झालेत आणि धावा 14 सेकंड ओव्हर हेमंत पाटील राऊंड विकेटनं हा तडाखा बघा किती डेंजरस बॉलिंग आहे लक्ष उद्या पुन्हा एकदा मॅच कडे आपण पाहतोय संपूर्ण आमची आयोजक मंडळी सर्वांनी या आमदार चषकावर प्रेम केलं प्रवीण दादा असतील आणि त्यांचे संपूर्ण सहकारी प्रचंड मेहनत आणि पहिल्या आयोजनामध्ये आपण पाहतोय दमदार पर्व नेक्स्ट बॉल हेमंत ओ ग्लान्स करताना डीप कडे फिल्डर आहे तिथे वेगाने प्रयत्न होईल सिंगल आता सिंगल डबल साठी झुंजावं लागतं
इच अँड एव्हरी सिंगल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट क्रिकेट सिंगल. बॅटिंग टीम संघ पोहोचलाय कुठे का होईना. धावा दाफलकावरती टोटल 15. हेमंत पाटील बॅटिंग करत असताना आपण पाहतोय साऱ्यांच्या नजरा आहेत मॅचकडे. क्रिकेट खेळामध्ये असं म्हटलं जातं मेरिट ऑफ बॉल बघून नेहमी खेळायला पाहिजे, ते खूप महत्वाचं असतं. हेमंतची ही गोलंदाजी 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या. बॅटिंग करताना केतन सज्ज होईल. ओ प्रचंड वेग, अपील जोरदार, मात्र दबाव तंत्राचा वापर काही अंशी का होईना चर्चा होईल. आज वातावरण पाहिलं थोडी थंडीचा जोर आज कमी आहे. काल थोडा थंडीचा जोर होता. आम्ही पाहिलं आमदार चषक आदेची स्पर्धेला होतं तिथे प्रचंड थंडी होती आणि आज थंडीचा जोर कमी आहे. सानिया, DJ नितीन आणि त्यांचे सौरभेत सतीश असतील आज प्रेक्षकांचं मनोरंजन करताना. आज महाशिवरात्र सुद्धा आहे. आपण पाहतोय काही वेळ बाकी आहे. भालचंद्रने मगाशी आम्हाला सांगितलं शनिवार उपास आला, रविवार आणि उद्या सोमवार त्यांचं कडक उपास एक टाइम. हेमंत पाटील धावा दाफलकावरती टोटल 15. बॅटिंग करत असताना टीम यस पंचांचा निर्णय नाहीये. मॅच कंटिन्यू. लक्ष उद्या मॅचकडे बघा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणारी सूचनेकडे आपण लक्ष द्या. दोन्ही विनर सामना होईल. गोलंदाज सज्ज होतील हेमंत पाटील. धावा दाफलकावरती 15. यंगस्टार चिखले पहिला कॉल आहे आपल्याला आणि प्रणव 11 आई गावदेवी मोहो. शरीरवेधी गोलंदाजी यस LBW 15 वर 4था धक्का यस DJ. क्या बात आहे. गोल्डन मॅन आम्ही पाहतो सर्पमित्र रुपेशभाई जाधव पनवेल या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि दत्तात्रय ढवले यांचं एंटरटेनमेंट आपण पाहिलं. आमदार चषकाची ही भव्य दिवस स्पर्धा आपण पाहतोय. संपूर्ण मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ दत्तात्रय ढवळे बिनजोड आहेत, त्यांना कोणच जोड नाहीये आणि खुला चॅलेंज केले त्याने. तर एकूण धावा दाफलकावरती टोटल 15 आणि आपण वार्ता विलाप ज्याची गरज होतो का बॅटिंग करताना 11 स्टारला एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. हेमंत पाटील 2 डॉट आले, विकेट रनआउट. टोटल रन्स पाहू शकता 15. लॉंग रनअप आहे हेमंत पाटील. चला मॅच थोडी स्पीडअप करा. 11-22. ओ प्रचंड पोटॅन्शियल आहे, गुणवत्ता दाखवली. लाईन आणि लेन चांगली होती आणि आतापर्यंत आपण जरूर पाहू शकता 2 षटकांचा खेळ समाप्त. धावा 15. 4 गडी बाद. पूर्वार्ध 11 स्टार सुकापूर 3 स्टार वाजे विरुद्ध ही लढत आपण पाहतोय. 2 षटकानंतर धावा झाल्यात 15. बघा 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. दोन्ही संघ या सूचनेकडे लक्ष द्या आणि धावा झाल्यात 15. प्रशांत दादानी ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरिया संघाने. क्या बात आहे. प्रवीण दादा तुम्हाला एंटरटेनमेंट हवं होतं ना. आता हे बघा ही खुन्नस आहे. आजची रात्र एंटरटेनमेंट करा. उद्या सुद्धा तुम्हाला एंटरटेनमेंट असेल, मात्र आम्ही मॅचकडे सुद्धा फोकस करू. आणि प्रवीण दादा खुश झाले. दत्तात्रय ढवळे अजूनही सांगतात मी बिनजोडे लास्ट पर्यंत. क्या बात आहे. 2 षटकानंतर धावा 15. 4 गडी बाद. ओव्हर नंबर 3. मात्र सामना सुरू असताना तुम्ही बाहेर किती पण एंटरटेनमेंट करा, तुम्हाला मुभा आहे. एकूण धावा दाफलकावरती टोटल 15. संपायर सिग्नल येतो. नो बॉल आणि हा बेनिफिट. हा आमदार चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. डे नाईट हा आमदार चषक. अवती भवती जमल्यात प्रेक्षक.
क्या बात आहे. प्रवीण दादाने चेअरमॅनला खुश केलं. मात्र दत्तात्रय ढवळे तुमचा पत्ता गार केला, कारण भालचंद्र वरती आले आणि त्यांच्या अनोख्या अदानं सर्वांना खुश केलं. दत्तात्रय ढवळे सांगतात मी फक्त डीजे समोर डान्स करेन. आपल्याला डिसिप्लिन मेंटेन करायचे. क्या बात आहे. एन्जॉय करताना एंटरटेनमेंट संकेत बघत आणि हा बेनिफिट मिळाला 20 धावा. अंपायर बाईच ना. येस डन. लक्ष वेधतो मॅचकडे. धावा धावफलकावरती 20 बॅटिंग करताना टीम. थोडासा एंटरटेनमेंट सर्वांना हवा असतो ना, आणि तो एंटरटेनमेंट आज आपण पाहतो. 11 स्टार सुकापूर. गती वाढवावी लागेल, चांगली भागीदारी होणं महत्वाचं आहे. एका बाजूला किरण आहे आणि एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज प्रशांत. धावा धावफलकावरती टोटल 20. तर सार्थक एंटरप्राइजेस जरूर आपण पाहतो डीप कडे फिल्डर आहेत. यस नो बॉल होता, लक्ष होतं. सार्थक एंटरप्राइजेस 6 स्टारचे नेहमी आम्ही पाहतो सपोर्टर्स चांगदेवदादा पाटील यांचे इथे आगमन झाले, त्यांचं करूया सहर्ष स्वागत. सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स संजयबाई फडके असतील, त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. संकेत बघत नो बॉल, बेनिफिट मिळाला. धावा 21. सामना हा सुद्धा दोन्ही संघांना महत्वाचा आहे. 11:25. वेगवान चेंडू अपील झाली. यस पंचांचं लक्ष होतं. पिंडर ऑफ सायलेन्स पाहिलं आणि यस अंपायर सिग्नल. यस आउट विकेट. भालचंद्र दत्तात्रय ढवळे यांच्याकडे ती डान्सची स्टाईल आहे ना, त्यांचं कलेक्शन तुमच्याकडे नाही आहे. त्यांच्याकडे एक वेगळी अनोखी आद आहे आणि ते सर्वांना खुश करतात. लक्ष उद्या मॅचकडे. धावा धावफलकावरती टोटल आपण पाहतो 21. गडी बाद झाले 5. डाव थोडासा गडगडला आणि आता 11 स्टार सुकापूरला काय पाहिजे, त्यांना चांगली भागीदारी बनवावी लागेल. पहिल्या ओव्हरमध्ये 13 आल्या, त्यानंतर कमबॅकिंग करणारं षटक होतं. ओव्हर नंबर 2 हेमननं फक्त धावा दिल्या होत्या 2, तो कमबॅक केला. संकेत बघत पहिल्या चेंडूवर चूक झाल्यानंतर त्यांनी सावरला. आता 21 धावा, 5 गडी बाद. 50, 55, 60. ओ दबाव तंत्राचा वापर सुचल धरणेकर आलाय क्रमांक 7 वर. इथून 5 गडी बाद झालेत. 21 धावा आहेत. 2 षटकामध्ये पिटाई झाली. सामना आम्ही जरूर पाहिला. आज मोहो विरुद्ध 2 आत करताना संघ खेळला. संघ होता मोठा कांदा. संघ सुरुवातीला धावा होत नव्हत्या, मात्र 2 षटकामध्ये जे आक्रमण केलं तिथं टार्गेट सेट झालं. मात्र 6 मध्ये 23 असताना प्रणय 11 मोहननी बाजी मारली. ओ ऑन साइडला दूरवर झेल होणार का, आणि सोडलाय झेल. मिस्टेक झाली, फिल्डर होते ते त्या. अजय कडून अपेक्षित नसतं, कारण तो बाउंड्री लाईनचा फिल्डर आहे. थोडे नाराज असतील, मात्र क्रिकेटमध्ये कधी कधी हे क्षण आपण नेहमी पाहतो. कोपरोलीचे भालचंद्र घाबरले दत्तात्रय ढवळे यांना आणि ते दूरवर पळून गेले. तिसरं षटक प्रगती पथावर. धावा धावफलकावरती टोटल आपण पाहू शकता धावा 23. दत्तात्रय ढवळे यांचा खुला चॅलेंज आहे, कोणी या. मॅचकडे लक्ष वेधतोय. तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आमदार चषकामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. ओव्हर नंबर 3. धावा धावफलकावरती टोटल 23. 5 गडी बाद. चांगलं टार्गेट सेट करणं हे खूप महत्वाचे आणि त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागेल. ओ शरीरभेदी गोलंदाजी मॅच मध्ये कमबॅक करत असताना थांबवले. बॅटिंग करताना 11 स्टार सुकापूर. पंचांचा इशारा लेग 22. 3 षटकांचा खेळ संपला. धावा दाफलकावरती टोटल 3 षटकानंतर एकूण धावा झाले 24 आणि गडी बाद झाले 5.
आयोजन मोरया संघानी, या मोरया क्रिकेट संघानी. अंपायर स्लीव थोडा होल्ड करा, आता थोडा टेक्निकल इश्यू, ऑन फील्ड डिसिजन मॅन्डेटरी असेल, या गोष्टींकडे लक्ष द्या. धावा झाल्यात आपण जरूर पाहतो. 3 षटकानंतर टोटल 24 इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. दोन्ही संघांना आम्ही कॉल सुद्धा केला. 11 स्टार सुकापूर. मॅच थोडी स्पीडअप करा, सूचना आल्यात पुन्हा एकदा. बॅटिंग लाईनअप मध्ये एकही फलंदाज थांबला नाही. आकाशचा विचार केला, अमित म्हात्रे होता, आशिष होता, केतन होता, प्रशांत म्हात्रेला पाहिलं, एकही फलंदाज थांबण्यास तयार नाही आणि याचं उत्तर मिळालं आणि तिथे मॅच मध्ये कमबॅक करताना आज आपण पाहतो आई एकविरा इव्हेंट साई स्टार संघ खेळला. संजयबाई फडके, सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, बी के पाटील, संदीपजी फडके असतील आमचे सर्पमित्र, अनिल फडके, अँडी पॅडी, प्रदीप फडके, पी पी, प्रशांत फडके, सागर माधू पाटील, लऊ पाटील, रविदादा फडके आणि अजय फडके आणि महेंद्र फडके माई यांचं आगमन झालं. तर मी सर्वांना विनंती करेन, प्रवीण दादांच्या वतीनं संजयबाई फडके, सान्वी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांना विनंती असेल आपण यायचे. मॅचकडे लक्ष वेधूया. प्रवीण फडके सुद्धा उपस्थित आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. 4थं षटक प्रगतीपथावर. निलेश पाटील आलाय. डावा फलकावरती टोटल संघ थोडासा अडचणीमध्ये. बॅटिंग लाईनअप मध्ये थोडी ढिसाल कामगिरी. वेळ अजूनही गेली नाही. सुचलला आणि फलंदाज आता आपण पाहतो किरणला एका चांगल्या भागीदारीची गरज आहे. या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो. ओव्हर नंबर 4 बॅटिंग करत असताना टीम 11 स्टार सुकापूर. स्ट्रायकर रेडला सज्ज असेल सुजल. त्याने आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, 3 डॉट खेळला. नेक्स्ट बॉल. ओ कनेक्शन करण्याचा प्रयत्न, संधी होती स्लिप करण्या, मात्र तेवढे तत्पर नव्हते. सिंगल धाव जरूर मिळेल आणि आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकावर टोटल धावसंख्या 27. 5 गडी बाद. 4थं षटक मार्गस्थ. 11 स्टार सुकापूर ज्या गतीची आता गरज आहे. क्रॉस बॅटेड ऑन साइडला ड्राईव्ह केलं, डीप कडे मिड विकेट. फिल्डर आहे आणि विकेट नंबर 6. 27 वर बॅटिंग लाईनअप थोडी ढेपाळली आणि गडी बाद झाले 6. मध्ये आपण आसन ग्रहण करावं. निलेश पाटील. धावा फलकावरची टोटल 27. ओ गती कमी केली, शरीरभेदी गोलंदाजी अपील झाली. ग्लास करण्याचा प्रयत्न, अंतर्वर्तुळामध्ये चेंडू पकडलाय आणि धाव मिळणार. टोटल आपण धावसंख्या पाहू शकता. 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. निलेश पाटील षटक हाताळत असताना 5 षटक या स्पर्धेचा नियम सुद्धा आहे. 5 षटक 5 गोलंदाज. ओव्हर नंबर 4 निलेश पाटील. धावा फलकावरची टोटल धावसंख्या आपण जरूर पाहतो 28. ड्राईव्ह करताना डीप कडे दूर वरून येईल फिल्डर आणि जरूर प्रयत्न झालेत, निघालेत तितक्याच वेगानं. टोटल धावसंख्या पाहू शकता. 4 षटकानंतर एकूण धावा 30, गडी बाद झाले 6. प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी, मोरया
क्रिकेट संघानी आणि ग्रामस्थ मंडळानी या स्पर्धेला दिला योगदान प्रवीण शेठ म्हात्रेंनी. क्या बात आहे. प्रवीण दादा म्हात्रे असतील, आमदार चषकाचे दिमागदार पर्व. सर्वांनी या स्पर्धेला खूप एन्जॉय केलं. उद्या या स्पर्धेतील अंतिम रात्र असेल आणि ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली सर्वांचं मी मनापासून धन्यवाद देतो. बी के दादा पाटील विगर चांगदेव दादा असतील आणि प्रतीक फडके यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. क्वालिफाय टीम्सची आम्ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचू नक्कीच. इनिंग ब्रेकमधील टॉस होणार आहे. ओव्हर नंबर 5 सोनू भगत इट्स अ बेस्ट प्रॉडक्ट ऑफ टीम 3 स्टार वाजे. सोनू आलाय. शेवटचं षटक धावा 30, 6 गडी बाद. पहिला चेंडू कोला टाकला, सिंगल मिळेल. I11 कोण उद्या बी ग्रुप मधून क्वालिफाय टीम I11 कोण आणि आई गावदेवी 11 नारेन बिग बॅटल आहे. त्यानंतर ई ग्रुप मधून दुसरा सामना आहे. उद्या डी ग्रुपचा पहिला सामना आहे. तुम्हाला काही करून 3:30ला रिपोर्टिंग करायचे. ई ग्रुप मधून श्री गणेश भोकरपाडा आणि हर्षल स्मृती मोर्या मोहसंघ. ई ग्रुपचा सामना तिसरा आहे, बी ग्रुपचा दुसरा आहे. काही चेंजेस नाही आणि कुणाला ऍडजस्टमेंट नाहीये. सोनू ऑफस्टमला चेंडू डॉट होत असताना 40+ आपण ज्यामध्ये पाहणार आहोत. 40+ 2 संघ अमोल 11 वहाल 40+, निधी स्पोर्ट्स उल्वे 40+. जो एफ ग्रुपचा सामना चौथा आहे. उद्या डी ग्रुप म्हणजे आजचा जो डी ग्रुप आहे, उद्या तुम्हाला पहिला सामना काही करून खेळावा लागेल. उद्या मिस्टर IPL कुणाल दाते सर सुपर डुपर स्टार यांचा आवाज उद्या ऐकायला मिळेल. शेरो शायरी किंग बाबूशाह सर उद्या जॉईंट असतील. मनोहर पाटील SK आणि महागुरु असे आमचे नामांकित समालोचक या स्पर्धेला कव्हर करतील. सोनू भगत सिंगल 2 डॉट धावा दाफलकावर 31 आणि गडी बाद झाले 6. चेंडू शिल्लक राहिले 3 आणि चांगल्या फटक्यांची गरज आहे. आक्रमण होईल मात्र धारदार गोलंदाजी समोर शांत बसावं लागतं. डीप कडे शेवट गोड हवा होता आणि आला चौका. टोटल +4 एकूण धावा 35. लक्ष उद्या मॅच कडे कुठे का होईना शेवट गोड करण्याचा प्रयत्न करतो. आता फलंदाजे सुजल धरणेकर. टोटल रन्स एकूण धावा 35. गडी बाद झालेत आतापर्यंत 6. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी. लक्ष उद्या मॅच कडे. गोलंदाजी मार्कर खोला चेंडू. थोडा प्रश्नचिन्ह निर्माण केलं सुजलना. त्यानं बराच वेळ मैदानावर संघर्ष सुद्धा केला. त्याच्याकडून संघाला अपेक्षा होती. धावा दाफलकावरती टोटल आता लास्ट बॉल धावा 35 झाले. 6 गडी बाद. टार्गेट सेट बॉल. बॅटिंग टीम 11 स्टार सुकापूर. सुजल आहेत. एकूण धावा दाफलकावर 35. ओ प्रयत्न फसला. सिंगल तर मिळेल. निघालेत 35+1 36. 37चं टार्गेट. महागुरु जॉईंट झालेत आणि महागुरु दत्तात्रय ढवले यांनी खुला चॅलेंज केलेत ऑल चेअरमॅनला कुणी या यस एंटरटेनमेंट आणि टार्गेट सेट केले 37 उत्तरार्धामध्ये. चला टॉस लगेच करतो. टॉस यस सौरभ टॉस आपण अगोदर करतो. दोन्ही संघ या इम्पॉर्टंट मॅच आहे आणि बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा आपण करणार आहोत. चला आज ज्यांचा आता काही क्षणात आपण वाढदिवस साजरा करणार आहोत. आमचे अजय अचल पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकी ते संपन्न होईल. चला दोन्ही क्रिकेट संघ एका बाजूला यंग स्टार चिखले क्रिकेट संघ आणि प्रणय 11 आई गावदेवी मोहो. चला घ्या पुन्हा वन्स अगेन पुन्हा करावे लागेल. अचल मध्यभागी केंद्रबिंदू ज्याला म्हटलं जातो. बघूया नाणेफेकीचा कौल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. आता टॉस गेला बिघरला. टेल बोला तर चिखली क्रिकेट संघ फक्त निर्णय गोलंदाजी. चला यंग स्टार चिखली क्रिकेट संघाने नाणेफेक जिंकली. सामना 4 षटकांचा असेल आणि चेतन चला आपल्याकडे आता बेल कमी आहे. अचल पाटीलचा वाढदिवस इथे साजरा केला जाईल. चला या अचल आमचे DJ रेडी आहे. अचल पाटील मोर्या. प्रवीण दादा या समोर. चला
मोरिया 11 राहुल या राहुल पाटील या. राहुलने आम्हाला खऱ्या अर्थाने बघा टू व्हीलर्स बाईक पुरस्कृत केलेली आहे. राहुल तू ये एक समोर या. एका बाजूला आमचे प्रवीण दादा, एका बाजूला राहुल पाटील. दिलीप दादा या, दिलीप दादा जागा द्या. दिलीप दादा या इथे, दिलीप दादा बसा. चला आमचे पंढरनाथ कडव या, आपण या मित्रांनो. मोह क्रिकेट संघाचे आमचे मोरिया 11 क्रिकेट संघाचे प्रतिनिधी आचल पाटील यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसानिमित्ताने आमचे प्रवीण दादा मात्रे, दिलीप दादा मस्कर, त्यानंतर आमचे संपूर्ण टीम बघा. राहुल पाटील आहेत, विनोद दादा आहेत, आमचे गडकडी, आमचे पंढरनाथ दादा आहेत, केतन आहेत. ओपनिंग पेर आम्हा सर्वांच्या वतीने चला सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. प्रथमतः आचल तुला आम्ही शुभेच्छा देतो की नवा गंध नवा आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा. प्रत्येक सुख समाधानाने आचल पाटील तुझा आनंद सातत्याने शतगुणित व्हावा. जीवनामध्ये वाटचाल करत असताना तुझ्या इच्छा आकांक्षांचा भेलू गगनाला भिडून दे आणि मनात आमच्या एकच इच्छा आचल तुला उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभून दे. Happy birthday to you, Achal Dada. Happy birthday to you. बार दिन ये आए, बार दिल ये गाए, खोजिए हजारों साल. है मेरी है आरज़ू. चला पुन्हा एकदा डीजे आमचे सानिया डीजे तुमचं एक कौतुक. सामन्याकडे बोलूया आपण. आचलला वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या जात आहेत. बोलूया सागर मांडवकर यांच्याकडे. यस टॉस महागुरु आपण पाहिलं. चला टॉस विन टीम आपला डिसिजन जर फिल्डिंग असेल तर आपण रेडी राहायचे या सूचना. लक्ष उद्या मॅचकडे. सामना पाहायला मिळतो आपल्याला 3 स्टार वाजे आणि 11 स्टार सुकापूर. चला सामन्याला सुरुवात करायची आहे बघा. उशीर करू नका दोन्ही संघ. चला मॅच ऑन करा विनंती आपल्याला. महागुरु उद्या सी ग्रुप मधून खेळणारे मर्याई जांभिवले आणि बापू 11 गावदेवी आजिवले तो शेवटचा सामना आहे. चला वाजे क्रिकेट संघ बघा. अमेय पाटील, सचिन ठाकूर, ब्रदर्स ग्रुप वाजे चेरिवली. वाजे टीमला खऱ्या अर्थाने लीड करतात. सचिन ठाकूर, अमेय पाटील तुमच्या सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. लक्ष उद्या मॅचकडे. विजयासाठी टार्गेट आपण पाहिलं जरूर. 37चं टार्गेट सामन्यातील उत्तरार्ध आपण जरूर पाहतो. 11 स्टार वाजे आणि त्यांच्या विरुद्ध 3 स्टार वाजे.
थांबा थांबा तुम्हालाही संधी मिळेल. षटकर आलाय, चौकार आलाय, माफ करा, पहिल्या बॉलवर 4 रन. कारण समोर आमचे चेस प्रेक्षक आहेत, चेस करतात ते. पहिलाच बॉल सोनूला मोठं यश खरं तर मिळालंय असंच मी उल्लेख करेन. आणि यावेळेस क्रॉस बॅटनं हा तुफान आहे वाजे गावचा सोनू भगत 6 फूट 6 इंच ठोकते लांब लचक षटकार. क्या बात आहे. षटकारापेक्षा डान्स भारी होता. धावसंख्या फळक पोहोचले 10 वर. ताबडतोब सुरुवात खरं तर सोनू भगत आणि दिलीप पाटील हे 2 ओपनिंग ब्लास्टर खेळाडू आलेत. तन्मय मोरे भरपूर मेहनत करायचे गोलंदाजी मधून या मॅच मध्ये. 11 तास सुकापूरला फलंदाजी इतकी अप्रतिम झाली नव्हती, परंतु तन्मय मोरे पहिले 2 बॉल त्यांच्यावर हल्ला बॉल चालाय. पहिल्याच बॉलवर खराब क्षेत्ररक्षण झालं, सोनूला जीवनदान मिळालं. आणि क्रिकेट खेळामध्ये या खेळामध्ये जखमांवर मरम नाही तर मीठ सोडण्याचे काम करत असा खेळाडू आणि एक्झॅक्टली तेच घडलंय. मागे बॉलवर सोनूच्या बॅटमधून षटकार आलाय. शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट जात असताना वेट ट्रान्सफर करत असताना बॉल पाठवला डीप बॅकवर कव्हर पॉइंट कडे आलाय. हा खणखणीत चौकार. चौकार आलाय. 4 स्कोरबोर्ड तुम्हाला बघायला मिळेल. टोटल ऑन बोर्डवर 14 धावा लागत आहेत. थोडं सुरुवातीपासूनच आक्रमण 37 धावांचं माफक आव्हान आणि त्यामध्ये सुरुवात सोनून हल्ला बॉल करत असताना केले. या क्षणाला क्रॉस बॅटने खेळा. डीप मिड विकेट क्षेत्र खाली आहे. वाईडी स्ट्रॉंगचा खेळाडू नाही पोहोचू शकला. इनकम्प्लीट राहिले त्याचा प्रयत्न. बॉल बाउंड्री लाईन बाहेर. चौकार. बघा हे आमचे दर्दी प्रेक्षक आहेत. म्युझिक विथ डान्स आणि मध्ये थोडस मळणी सुरू आहे. नो प्रॉब्लेम. धावसंख्या झाली 18. खूप चांगली बॅटिंग सध्या सुरू आहे सोनू कडून. हो, चांगल्या बॉलला अगदी सन्मान त्याने दिलाय. वाईड यॉर्कर होता हा बॉल. चांगला बॉल डिलिव्हर केलाय तन्मय मोरेनं आणि हा 1 रन या बॉलवर मिळेल. वाईड यॉर्करवर सिंगल संघ पुढे चाललाय. 19 रन ऑन बोर्डवर लागतायत. इम्पॉर्टंट मॅच आहे खर तर. या अगोदर सोनू देखील खेळताना मी बघितलं आदईच्या टुर्नामेंट मध्ये. मला वाटतं आय थिंक 37 टार्गेट होतं आणि तिथे त्या रन डिफेन्स केल्या होत्या. तेव्हा तो मंगलमूर्ती मधून खेळत होता आणि 3 स्टार वाजेकडून खेळत असताना आता सध्या धमाकेदार 5,000चं कॅश प्राइज मिळालं होतं सोनूला. रन डिफेन्स करत असताना 1 चेंडू 6च्या गरज असताना नो बॉल फेकून त्यांनी नंतरचा बॉल डॉट बॉल डिलिव्हर केला होता. हा इतिहास राहिला. आमदार चषक आदई येथे टुर्नामेंट सोडून 19 वर हे टोटल स्कोरबोर्ड आहे. आणि दिलीप पाटील याने हा आक्रमण करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु आताचा हा चेंडू अंतिम डॉट बॉल इथे येताना आपण पाहिलं. 37चं आव्हान आहे आणि पॉवर प्लेचा षटक आणि त्यामध्ये एकूण स्कोरबोर्ड आलाय. 3 स्टार वाजे संघाकडून खेळत असताना 19 धावा. आमचे सचिन भाई असेल, आमचे अमयभाई पाटील असेल, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. सध्या ते आनंद घेत आहेत. गत वर्षी भरपूर मोठी टुर्नामेंट आपण वाजेनगरीमध्ये पहिली रजनी स्पर्धा आपण एवढ्या वर्षामध्ये होताना बघितली. इथे तेजा बैलाचे खंदे समर्थक आतेश पाटील क्रिकेटचा आनंद घेतात. प्रवीण पाटील चिखले, तुमचं मनपूर्वक आम्ही मोरिया क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ मोहोज यांच्या वतीने आभार व्यक्त करू. विनोददादा गडकरी आपण इथे उपस्थित आहात. खास करून मोरिया क्रिकेट संघ मोहो या सर्व सहकार्यांचं कौतुक करावं लागेल. प्रथमच मोहो गावामध्ये प्रकाश ज्योतातील स्पर्धा पाहतो. अतिशय नेत्रदीपक वैभव आयोजन आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. त्याबद्दल प्रशांत तुमच्या सर्व सहकार्यांचं आम्ही मनपूर्वक कौतुक करू आणि आभारी व्यक्त करू.
या अमय शेठ आलेत. अमय शेठ या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. 24 मध्ये 18 धावांची गरज आहे. महागुरु या मैदानामध्ये आल्यानंतर असं वाटत नाही की हे पहिलं पर्व आहे. कोणतीच काटकसर सर्व ऑर्गनायझर कमिटीनं ठेवलेली नाहीये. पुढच्या वर्षी जेव्हा ही टुर्नामेंट पार पडली जाईल मोरिया क्रिकेट संघाकडून, तेव्हा आमदार चषकाची ही स्पर्धा पुढच्या वर्षापासून अजून मोठी असेल. नवनवीन तुम्हाला पुढच्या वर्षी अजून बरंच काही बघायला मिळेल. पहिले षटक ज्यामध्ये 19 रन आले, 24 चेंडू आणि 18 धावांची सध्या गरज उर्वरित शिल्लक आहे या मॅच मध्ये. सेकंड ओव्हर केतन पाटील गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. दुसऱ्या एंड मधून मोहगाव एंड आहे. सोनू आक्रमक झालाय या मॅच मधील आणि खरं तर 3 स्टार वाजे संघाचा हा बाहुबली स्ट्रोक षटकार. चला, बॅटर सोनूला 100 पैकी 100 गुण मिळतील, परंतु आमचे जे चेअर्समॅन आहेत त्यांनाही 100% कमिटमेंट दिल्याबद्दल 100 पैकी 100 गुण. काय डान्स करतायत ते. धावसंख्या फलक पोहोचलाय टोटल 25 वर. 23 बॉल आणि आता फक्त 12 धावांची गरज उर्वरित राहिली या मॅच मध्ये. 3 स्टार वाजे संघाकडून सोनू आक्रमक झालाय. इनसाइड आउट खेळायचा हाफ चान्स आहे. सोनूला थांबवण्याची संधी आणि फायनली ते वादळ आता शमलाय. सोनू भगतच्या खेळचा अंत. हिंद केसरी तेजा बैलाचे मालक आदरणीय विनोद शेठ गडकरी साहेब यांच्या वतीने आमदार चषक क्रीडा स्पर्धेला आर्थिकदृष्ट्या तुम्ही मदतकार्य केल्याबद्दल मोरिया क्रिकेट संघ आणि ग्रामस्थ मंडळ मोह यांच्या वतीने तुमचा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. नवीन बॅटर मैदानामध्ये आलाय. अजय भगत आलाय. 22 बॉल 12 धावांची गरज. थोडा वेळ आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये ते आमचा डान्स दाखवा आमच्या प्रेक्षकांचा. मायकल जॅक्सनला मागे टाकेल इतकं चांगला त्यांचा हा मूनवॉक होता. काय डान्स सुरू आहे. रन फलक पोहोचलाय टोटल 25 वर. थांबा, साईप्रीत रिप्ले नसेल तर पुढे वाट बघा, त्यांना संधी मिळेल. 22 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. मॅचवर वर्चस्व 3 स्टार वाजे संघाचं. 11 सुकापूरला ह्या मॅच मध्ये खरं तर जो संघ चांगल्या आक्रमकतेसाठी ओळखला जातो, बॅटिंग हा त्यांचा प्रमुख स्ट्रेंथ आहे, परंतु आज 3 स्टारनं फार चांगली गोलंदाजी केली. रन फलक सध्या 26 वर आपण स्थिर पाहतोय. आव्हान इतकं मोठं नव्हतं आणि त्यामध्ये सोनूने केलेली उत्कृष्ट सुरुवात. 3 चौकार, एकूण 2 षटकार त्याने लगावले. 25 धावांची मॅरेथॉन इनिंग, 21 चेंडू आणि 11 धावांची गरज उर्वरित शिल्लक आहे. बघा हा त्यांचा डान्स, मागील काही क्षणचित्र. फिल्डिंग मधून भरपूर मेहनत करायची, गोलंदाजीतून सर्व काही समर्पित करावं लागणार आहे 11 स्टार वाजे संघाला सामना जिंकण्यासाठी, कारण 21 बॉल 11 हे समीकरण आपण पाहतोय. उंच आहे बॉल, मिसचा मिक्सो गोखेस. अगदी मैदानामध्ये थोडं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, जे तिथे निसटलाय. रन पूर्ण होतात या बॉलवर. टोटल एकंदरीत आपण बघितलं, आमचे स्कोरर आम्हाला माहिती देतील. 2 तर पूर्ण झाले, चेक केलं जाईल. कारण 2 रन या बॉलवर मिळत आहेत. अंपायर सिग्नल अगदी बघू शकता. लेग अंपायर कॉल देखील आलेले आहेत, त्यांना चेक करू इच्छित आहेत की सुरक्षितरित्या अगदी हा चौकार अडवले की नाही. आणि अमय शेठ पाटील, पिंटू शेठ पाटील यांच्याकडून लवकरच वाजे नगरीमध्ये तुम्हाला रजनी स्पर्धा बघायला मिळेल आणि फेअर आहे. फेअर आहे की नाही हे चेक होत आहे. पंच आमच्यासोबत जॉईंट आहेत.
थांबा चेक होते, काही करू नका. अंपायर सिग्नल इट इज 4, कारण उजवा पाय फिल्डरचा बाउंड्री लगत होता जेव्हा तो बॉल थांबवत होता आणि त्यामध्ये 4 रन मिळतील. विशाल पाटील सरांना चांगल्या पद्धतीने पाहिले, कारण ते तिकडेच उभे होते आणि त्यामुळे त्यांनी लगेचच थर्ड अंपायरची मदत येते. 4 रन मिळतात मागील बॉलवर फलंदाज अजय भगतला. हो, दिलीप पाटील यांना चौकार मिळालाय. पुन्हा एकदा हॅमर करायचं होतं बॉलवर. दिलीप पाटील यांची सदिच्छा हीच आहे की मोठ्या फटक्याला मॅच फिनिश करायची. बाकी बॉलवर तर चौकार त्यांना मिळाला, मिसफिल्ड तिथे झाली, परंतु हा बॉल डॉट बॉल त्यांना फेस करावा लागेल. चेंडू आणि धावांमधील अंतर आता उर्वरित राहिले. 19 बॉल आणि 7 धावांची गरज. 30 वर संघ पोहोचलाय तरी सर्वाचे एक खेळाडू फक्त त्यामध्ये त्यांनी गमावलाय. 19 बॉल 7. केतन पाटीलचा अंतिम बॉल. अंतिम बॉल हवेत आहे. हवाई सफर. मिस टायमिंग स्ट्रोक फील्डर डाऊन द बॉल. निदेश हा खर तर झेल सोडलाय. या छोट्या छोट्या संधी फार महत्वाच्या असतात क्रिकेट खेळामध्ये आणि इथे 2 रन मिळत आहेत. संघ पुढे चाललाय. 32 धावा ऑन बोर्डवर. 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉल आणि 5 धावांची गरज. प्रवीण शेठ आलाय नावारू पास, प्रवीण शेठ आलाय नावारू पास, प्रशांत दादाचा आहे तो खास. समाजसेवक जनतेचा दास, जनसेवेचा लागलाय ध्यास. आयोजकांचे कौतुक केले आमदार प्रशांत दादानी. ही क्रिकेट स्पर्धा केली आयोजित मोरया संघानी. बघा, मैदानामध्ये 2च वाघ आहेत. एक रेड शर्ट मध्ये आणि एक खर तर लाईट ग्रीन कलर मध्ये 2च वाघ आहेत. ते दोघे जण नाचतायत. 18 बॉल 5 धावांची गरज आहे. सामना थोडा सोपा झालाय थ्री स्टार वाजीच्या दृष्टिकोनातून. नितीश केनी 11 स्टार सुकापूर संघाकडून गोलंदाजी मार्कवर आलाय. व्हाईट बॉल कला अंपायर्स. अतिरिक्त रन अगदी बघायला मिळेल. शुभम माळी उद्यापासून त्यांची स्पर्धा सुरू होते. बालाजी केबल नेटवर्क्स महावीर ग्रुप प्रेझेंट्स 11 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर केवाय गावमध्ये स्पर्धा बघायला मिळेल. उद्या ओपनिंग आहे. निघाला एक बॉल, गॅप मधून निघालाय. थर्ड मॅन कडे बॉल अगदी पाठला करतात. फिल्डर थांबवलाय तिकडे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. या बॉलवर कंप्लीट केली गेली एक सिंगल रन. 34 वर टोटल आहे. 17 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे विजयासाठी. 37चं टार्गेट होतं. 34 वर थ्री स्टार वाजे संघ पोहोचलाय. आता खरी त्यांची तारंबळ ओढणार आहे, कारण आता येथे देखील त्यांना मॅच खेळायचे मंगलमूर्तीला. तिकडे सोनू आणि काही निवडक प्लेयर मंगलमूर्तीमधून खेळतील आणि इकडे त्यांना यानंतर मॅच खेळायचे थ्री स्टार मधून. तिकडे सोनू इकडेही असेल. त्यामध्ये जीव त्याचा दोन्ही पिंजऱ्यात अडकलाय. हो, हा फुल टॉस. अंपायर सिग्नल थर्ड अंपायर कडे. बिमर चेक केलं जाईल. चला, पंचांनी तिसरा मंचाची मदत घेतली आहे. साई स्टार अगदी यानंतर सज्ज होईल. चांगली मॅच त्यांची बघायला मिळेल. बाकी मॅच अप्रतिम त्याने जिंकली, परंतु सध्या वेस्ट फाईट चेक केलं झालं. विशाल पाटील सर आमच्या सोबत जॉईंट आहेत. क्लिअर नो बॉल अगदी तुम्हाला बघायला मिळेल. हिरावून भोसले सर अगदी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. कधी कधी मैदानामध्ये हे घडतं. 17-2. सरप्राईजली बाउन्सर डिलिव्हरी. अंपायर सिग्नल वाईड. लेग स्टंपच्या बाहेर कदाचित हा बॉल होता. स्कोर इज लेवल. 36वा बोर्डवर लागले. 17 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. रेड जर्सी, रेड सिग्नल, जो धोक्याचा इशारा अगदी नमी देत असतो आणि धोकादायक गोलंदाजी पहिल्या सत्रामध्ये केली थ्री स्टार वाजे संघाने. 17-1. पिंटू शेट, दिलीप पाटील. प्रयत्न हाच आहे की षटकार लगायचा आणि मॅच फिनिश करायची. 16 बॉल 1 पाहिजे.
नेक्स्ट मॅच प्रणव 11 आई गावदेवी मोह आणि यंगस्टर चिखलेमध्ये रेडी राहायचं चिखले टीम. अँड फिनिश चौकारानं सामना संपवलाय. अभिनंदन श्री स्टार वाजे संघ 11 स्टार सुखापूर्ण हा सामना गमावलाय. त्यांना नेक्स्ट टुर्नामेंट साठी शुभेच्छा देऊया आपण. या मॅचचा देऊया मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं दुसरं षटक